तर स्ट्राईक वरती तुषार. सुंदर असा चेंडू, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही, डॉट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू समोरून बॅट्समनच्या कट होतोय, डायरेक्ट जातोय. कीपर नंदू उल्पे यांच्या हातामध्ये चांगली सुरुवात करतोय. आपल्या संघासाठी संतोष 2 लगातार डॉट बॉल टाकताना पुन्हा एकदा आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यात खेचतोय. पॉइंट वरती एक सुंदर झेल घेतोय, सोपा झेल तो म्हणजे मनोज. चांगली गोलंदाजी करताना संतोष कासवतकर आपल्या संघासाठी. तत्पूर्वी माननीय श्री निशिकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यचषक टेनिस बॉलच्या जागी रबल बॉल क्रिकेट स्पर्धा होणार आहेत. पर्व पहिले तुंग सांगली जिल्हा इथे, त्यासाठी ही ओपन स्पर्धा आहे तालुका वाईज. त्यामध्ये तर तालुका वाईज कॅन्सल करून फक्त ओपन अशी स्पर्धा 71,111 असं हे पहिलं बक्षीस, तर दुसरं 51,111, तिसरं आणि चौथं बक्षीस 21,111, 21,111 प्रत्येकी. अशी भलीमोठी स्पर्धा दिनांक 11 जुलै पासून चालू होत आहे. तरी सर्व संघांनी याची नोंद घ्यायची आहे. मान्य श्री निशिकांत दादा पाटील. प्रवेश फी आहे ती 7,000. नवीन फलंदाज बॅटिंग साठी आलाय, त्याचं नाव सुंदर असा झेल झेललेला डीप स्क्वेअर लेग दिशेच्या बाजूला. चांगली गोलंदाजी करतोय, अद्याप एकही धाव दिलेली नाही 5 चेंडू मध्ये संतोष कासवतकर. या षटकातील शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा डॉट बॉल आणि या स्पर्धेतलं हे तिसरं निर्धाव षटक. अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय संतोष.
वैयक्तिक पहिल्या संघासाठी चौथा षटक घेऊन येतोय गोलंदाज ओमकार. स्ट्राईक वरती पप्पू रानमोडे, दोन्ही लेफ्ट हँडेड बॅट्समन क्रीज वरती मौजूद. मी नाही सांगत, माझा एवढा आवाज नाही भारी. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. मान्य श्री निशिकांत दादा पाटील राज्यस्तरीय टेनिस बॉल रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. निर्णय अजून आलेला नाही. एकवीस असं अनुक्रमे 4 बक्षीस. ओपल रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. तर 11 जुलै पासून चालू होणारी स्पर्धा सर्व संघांनी नोंद घ्या. सुंदर असा चेंडू ओंकार यांच्याकडून पुन्हा एकदा, मात्र पुन्हा एकदा नो बॉल घोषित केला जातोय. कडक पंच वैभव यांच्याकडून. दोन पाकिट लवकर घेऊन ये. यमचषक 2024 अतिशय सुंदर अशी स्पर्धा तीन वाजले. तर सर्व संघांनी वाईड दिलेला आहे. नो कॅन्सल करून वाईड बॉल. पुढचा पुन्हा एकदा चेंडू घेऊन येतोय ओंकार. सामना करतोय नंदू, सॉरी पप्पू रानमोडे. पुन्हा एकदा आता मात्र सुंदर असा चेंडू बॅट्समनच्या समोरून कटवून डायरेक्ट जातो तो कीपर नंदू उल्पे यांच्या हातामध्ये. दोन्ही टीम मध्ये एक एक नंदू नावाचे प्लेयर्स. थोडं कन्फ्युज होताना चांगली गोलंदाजी करतोय ओंकार. आता मात्र शॉर्टपिच चेंडूचा भरपूर समाचार घेतोय. अगदी एपसले षटकार खेचतोय पप्पू रानमोडे. या आणि पुन्हा एकदा सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. तुंगे येथे होणारी ही स्पर्धा मान्य श्री निशिकांत दादा पाटील राज्यस्तरीय रबर बॉल स्पर्धा होणार आहे. 71,000 रबरच आहे. पाऊस पडला तर विषय आमचा तो सांगा फक्त. तर
पहिलं बक्षीस आहे ते 71,000, दुसरे 51, तिसरं आणि चौथं अनुक्रमे 21,000 बक्षीस. संघाची धावसंख्या 39. आणि फुल ग्राउंड आहे म्हणून सांगा आपण आहे फुल आहे. बरं सांगा अडचण नाही सांगितलं. एक मिनिट रोहित 2 बॉल होते सांगते. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप हलक्यातून खेळून काढलेला आहे. मिडॉनच्या दिशेमध्ये बरकत अतिशय चांगला थ्रो म्हणावं लागेल बरकत यांच्या हातून. निश्चितच आपल्या संघासाठी बहुमूल्य धावा वाचवताना बरकत. तर 11 जुलै पासून सुरू होणारी ही स्पर्धा यांनी तुंगे येथे सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी येतोय ओंकार. स्ट्राईक वरती यावे मात्र नंदू. सुंदर खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेले. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या दिशेला थोडस फंबल होताना क्षेत्ररक्षक आणि निश्चितच एकाच जागी 2 धावा घेण्यात यश मिळते. ते बीएस सुपरस्टार संघाला आणि तुंगेतील भव्य दिव्य असं मोठं ग्राउंड बौद्ध विकेट खेळवली जाणारी स्पर्धा होणार आहे दिनांक 11 जुलै पासून. आता मात्र ही निश्चितच नो बॉल आणि 2 धावा घेण्यात यश असं एकूण 3 धावा. ओव्हर हाईटचा हा नो बॉल आणि फ्री हिट. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा येतो नंदू माळी. फ्री हिटचा बघूया किती फायदा करून घेतोय. तत्पूर्वी नंदू उल्पे यांना थोडीशी इंजुरी. लगेचच फिट होताना नंदू 2-3 उड्या मारून आपला फिटनेस दाखवताना नंदू उल्पे. पुन्हा एकदा ओंकार टू नंदू माळी. पुढचा पडणारा चेंडू फ्रीट साठी बघूया काय होतंय. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडूचा समाचार घेतो. यावेळी मात्र नंदू सबका बंधू षटकार. स्ट्राईक वरती मॅन फ्रॉम पुणे पप्पू. अतिशय सुंदर खोलवर पट्ट्याचा चेंडू डायरेक्ट जातोय. बॅट्समनच्या गोट्यावरती हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होता. डॉट प्रकारचा हा चेंडू पुन्हा एकदा सलग 7वा बॉल डॉट टाकतोय तो संतोष. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू डायरेक्ट जातोय ब्लॉक होल मध्ये. पुन्हा एकदा डॉट बॉल. तितकीच चांगली किपरिंग करताना नंदू उल्पे. चांगली गोलंदाजी करताना सलग 8 चेंडू डॉट टाकतोय तो संतोष.
आता मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू पप्पू यांनी डायरेक्ट स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून घालवलेला आहे. 105 मीटरचा षटकार. सामना करतोय पुढचा चेंडू पुन्हा एकदा संतोष याचा. पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. आणि यावेळी मात्र कलेक्शन चांगलं तितकं नाही म्हणावं लागेल नंदू यांच्याकडून. एकच्या जागी 2 धावा घेण्यात यश. सुंदर गोलंदाजी करतो संतोष आपल्या संघासाठी. अद्याप या षटकात 2 चेंडू बाकी. पुन्हा एकदा अतिशय सुंदर असा चेंडू चायनामॅन पद्धतीचा बॅट्समनच्या समोरून कट होऊन डायरेक्ट जातोय किप्परच्या हातामध्ये. अतिशय सुंदर पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढलेले डीप मिड विकेटच्या दिशेला. पुन्हा एकदा थोडस फंबल होताना फिल्डर बरकत शेख मात्र चांगलं कव्हर करतोय. निश्चितच मात्र 2 धावा काय अडवू शकत नाही. याच बरोबर षटकाची समाप्ती. 5 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 61 धावा. एक ठीकठाक धावसंख्या म्हणू शकतो आपण या विकेटवरती. 61 धावा. चांगला खेळ म्हणावा लागेल दोन्ही संघाकडून अद्याप पहिल्या इनिंग मध्ये.
प्रशांत अतिशय सुंदर कव्हरच्या दिशेमध्ये पहिले चेंडू होते षटकार कसतोय प्रशांत पिंगे ब्रँडेड कव्हर्स षटकार ओव्हर कव्हर 6 धावांसाठी चांगली सुरुवात करताना विके स्पोर्ट संघ चांगली सुरुवात म्हणावी लागेल विके स्पोर्ट संघाकडून पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं शॉर्ट प्लेनच्या पद्धतीचे चेंडू डायरेक्ट डीप कट पॉइंटच्या दिशेला एका धावेवरती समाधान मानावं लागतंय अविनाश दबडे स्टेज पाशी यायचं काय गर्दी येतोय नवीन बॅट्समन संतोष सामना करेल सागरचा उत्तुंग फटका मिडविकेच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न होता एका धावेवरती समाधान मानावं लागतंय पुन्हा एकदा विके स्पोर्ट संघाला लेगबाईच्या स्वरूपातली ही एक धाव स्ट्राईक वरती पुन्हा एकदा होतोय तो प्रशांत पिंगळे ओरपीच पद्धतीचे चेंडू रूम तयार करून कट करण्याचा प्रयत्न होता बॅट आणि बॉलचा संपर्क नाही संपर्क डायरेक्ट जातोय तो किपरच्या हातामध्ये डॉट बॉल संघाची धावसंख्या झाली आहे 8 धावा 4 चेंडू 8 धावा सुत्तुंग असा फटका मारलेला स्टेजच्या दिशेने हेलिकॉप्टर शॉट डायरेक्ट जातोय सुरपुटी चौकार चांगला फटका म्हणावा लागेल प्रशांत पिंगे यांच्या बॅट मधून एक आगळा वेगळा फटका रूम बनवून यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता डायरेक्ट हाफ हेलिकॉप्टर चौकार अविनाश दबडे संख्या होती ती 12 धावा स्टेज पाशी यायचं अविनाश दबडे सौरभ बनसोडे कोठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे पुन्हा एकदा रूम तयार करून कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका आणि एक सोपा झेल सोडतोय कव्हरच्या दिशेमध्ये नक्कीच 2 धावा मात्र काय रोखू शकत नाही झेल सोडतोय
गोलंदाजीसाठी आले तर नवीन गोलंदाज बॉलर नेम गोलंदाजीसाठी आले तर अभि. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र गोलंदाजी करतील अभि. सामना करतील न्यू बॅटर संतोष. चांगला चेंडू टाकला गेला. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुल मात्र सक्सेसफुल झाला नाही आहे. एकाच धावेवरती इथे मात्र समाधान मानावं लागतंय. पहिला चेंडू इथे मात्र चांगला टाकला गेलाय. शॉर्ट पुलचा चेंडू पुलला सक्सेसफुल करायचा होता, परंतु त्यासाठी इथे मात्र थोडस बॅट आणि बॉलचा संपर्क होणं देखील महत्वाचं होतं. संपर्क झाला नाही आणि या चेंडूवरती एकेरी धाव जी आहे ती मिळवली देखील जाते. या चेंडूवरती फटका सजवला गेलाय. पाहूया किती धावा देऊन जातील या फटक्यावरती. 2 धावेचा हा जो आहे फटका सजवला गेलाय. 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचल्या 17 धावा फलकावरती. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिली तर बॅटिंग कृष्णा सातपुते लवकर बाद झाले, परंतु त्यानंतर जी बॅटिंग केली तुषार रणदिवे यांनी कमालीची 29 धावांची बहारदार केस सजवली गेली आणि त्याचमुळे एक मोठा धावसंख्येचा पाठलाग करायला लागतोय. बासष्ट धावांचा इथे मात्र पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी इथे मात्र संघ जो आहे तो सज्ज देखील झालाय. 30 चेंडू मध्ये 62 धावा म्हणजे प्रति षटकाचा जर विचार केला तर 12 ची सरासरी जी आहे ती गाठायची आहे. प्रति षटक 12 धावा ही सरासरी लक्षात घेऊन फलंदाजी करावं लागेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु या चेंडूवर प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत नाहीये. कॅल्क्युलेशन नक्कीच महत्वाचं असणार आहे या मॅच मध्ये. प्रति षटकाचा जर विचार केला तर 12 ची सरासरी आपल्याला गाठायची आहे. आतापर्यंत 32 मॅच झालेत. जवळजवळ 125 बॉल जे आहेत ते झालेत. एकशे 25 चेंडू आतापर्यंत जे आहेत ते वापरले गेलेत. ओहो, या चेंडूवरती मोठा फटका खेळायचा इशारा, परंतु इथे मात्र माघारी परतावं लागतंय. महत्वाची विकेट जी आहे ती मिळवली जाते. संतोष बॅक टू द पॅव्हेलियन. सॉरी, माफ करा, प्रशांत बाद झालेत. न्यू बॅट्समन नाव सांगायचं आहे. नवीन बॅट्समनचं नाव सांगायचं आहे. हा, सॉरी, माफ करा. मनोज सकपाळ फलंदाजीसाठी आले. छोटा पॅकेट, बडा धमाका. कोल्हापूरचा अजून एक सितारा मैदानावरती आलाय. पाहूया कशा प्रकारे इथे मात्र आव्हानाला सामोरं जातील. या आव्हानाची सवय आहे मनोज सकपाळ. कशा प्रकारे उत्तर दिलं जाईल. तुषार रणदिवे एका बाजूने आपली चाप सोडली गेले, आता मात्र दुसऱ्या बाजूने इथे मात्र लढताना दिसतील मनोज सकपाळ. ओहो, परंतु आगीच्या गोळ्यांना इथे मात्र सामोरं जावं लागतंय. आग ओकणारी गोलंदाजी इथे मात्र या युवा गोलंदाजाकडून पाहायला भेटते. ऋषी यांच्याकडून हे दुसरं षटक टाकलं जात आहे. पहिलं षटक टाकलं होतं सागर यांनी आणि या पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या. तब्बल 14 धावा खर्च केल्या गेल्या आणि त्याचमुळे पुन्हा एकदा प्रमुख गोलंदाज जे आहेत त्यांच्याकडे वळलेत. ऋषी यांच्या वरती विश्वास दाखवला गेला आणि हा जो विश्वास आहे तो आतापर्यंत सार्थक देखील. ओहो, चांगला चेंडू पुन्हा एकदा टाकला जातोय. वारंवार इथे मात्र बीट केलं जात आहे. अजून एका निर्धाव चेंडूची सांगता देखील झाली आहे. षटक संपलाय. 2 षटकाची सांगता झाली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा जमवल्या गेल्या आहेत 18. 9 ची सरासरी जी आहे ती इथे मात्र गाठली गेली. आपल्याला गाठायची आहे 12 ची सरासरी. प्रति षटकाचा जर विचार केला तर 12 ची सरासरी आपल्याला गाठायची होती.
यानंतरची मोठी मॅच सामना यानंतरची मोठी मॅच मोठा सामना इथे मात्र सेमी फायनलचा पहिला सामना असेल तो म्हणजेच अश्वमेध वटारच्या विरोधात आहे मृत्युंजय पुणेचा संघ हमराज मृत्युंजय पुणे आणि या चेंडूवरती पंचांचा इशारा येतोय नो चेंडूचा नो+1 एकूण 2 धावा ज्या आहेत ती पत्र गिफ्टेड बहाल केल्या जात आहेत गोलंदाजीसाठी आलेत नवीन गोलंदाज अलित गोलंदाजीसाठी आलेत ओहो चांगला चेंडू इथे पत्र टाकला जातोय या चेंडूवरती फ्रीचा चेंडू होता आणि या फ्रीच्या चेंडूवरती कमबॅक देखील केला जातोय चांगली गोलंदाजी पाहायला भेटते धावा ज्या आहेत ते इथे पत्र बाईच्या रूपामध्ये आले आहेत 21 धावांनी संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे 21 धावा फलकावरती लागल्या जात आहेत थोडस एक्सपिरियन्स खेळाडू पप्पू रामगुडे सर यांच्या माध्यमातून थोडस या गोलंदाजाला कानमंत्र दिला जातोय ज्या चुका होत्या त्या चुका हेरल्यात आणि त्या चुका सुधारवण्यासाठी इथे मात्र थोडासा कानमंत्र दिला गेलाय पाहूया चर्चा केली गेली आणि या चर्चेवरती कशा प्रकारे रिझल्ट पाहायला भेटेल हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे ओहो इथे मात्र चांगली गोलंदाजी पाहायला भेटते आणि याच गोलंदाजीवरती थोडस फंबल होताना दिसत मनोज सकपाळ अमराज मुत्ते कर्णधार या टॉस साठी या यानंतर मोठी लढत सेमी फायनलची लढत हमराज मृत्युंजय पुणेच्या विरोधात असतील ते म्हणजेच अश्वमेध वटारचा संघ अविनाश दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळताना दिसेल अश्वमेध वटारचा संघ एक मोठा खेळाडू वटारचा हा सुपुत्र यानंतर ऍक्शन मध्ये दिसेल त्याच्याच मार्गदर्शनाखाली अश्वमेध वटारच्या संघाने सेमी फायनल मध्ये प्रवेश देखील केलाय आणि याच एमजे चषकावरील एक ट्रॉफी नक्कीच कन्फर्म झाले परंतु ही मोठी ट्रॉफी उचलण्याचं जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न सत्यात उतरायचं असेल तर मात्र लढावं लागेल अमराज मुत्तुजय कर्णधार स्टेज पाशी यायचा आहे न्यू बॅट्समन नाव सांगायचं आहे न्यू बॅट्समनचं नाव सांगायचं आहे प्लीज न्यू बॅट्समनचं नाव सांगायचं प्लीज चांगला चेंडू इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु हेलिकॉप्टर लँड झालंय जमिनीवरती अराउंड कार्पेट फटका जो आहे इथे मात्र सजवला गेलाय आणि सबका वाली नंदू माली क्षेत्ररक्षण करताना दिसत आहेत बॅकअप पाहायला भेटलाय इचलकरंजीचा अजून एक सुपरस्टार या मॅच मध्ये खेळताना दिसलाय
एकच धाव आले. धावसंख्या जाऊन पोहोचते 24 धावा फलकावरती लागल्या जातात. अजूनही जिंकण्यासाठी करायचं आहे 14 चेंडू आणि 38 धावा. आव्हान थोडस कठीण होत चाललंय, परंतु या कठीण परिस्थितीमध्ये खंबीर व्हावं लागेल. मन घट्ट करून इथे मात्र बॅटिंग जी आहे ती सजवावी लागेल. मोठे फटके सजवण्यासाठी इथे मात्र मनोज सकपाळला आव्हान जे आहे ते पेलावं लागेल. परंतु गोलंदाजीसाठी आले तर ज्यांनी प्रदीर्घ काळ मैदान गाजवली, एक्सपिरियन्स खेळाडू, वय वर्ष जवळ जवळ 45. या 45च्या घरात देखील या खेळाडूने आपल्या प्रेक्षकांच्या मनावरती राज केलंय असे सर्वांचे लाडके पप्पू रामगुडे गोलंदाजीसाठी आलेत. नाणेफेक झाली, नाणेफेकीचा कौल लागला. दोन्ही सेमीफायनल जे आहेत ते 4-4 ओव्हरच्या राहतील याची नोंद घ्यायची आहे. थँक्यू. पप्पू रामगुडे गोलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू इथे मात्र चांगला टाकला गेला. या चेंडूवरती मोठा फटका गेला. एकेरी धाव आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा देखील इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. थोडस फंबल झाले क्षेत्ररक्षक. या परिस्थितीचा फायदा उठवला जातोय. या चेंडूवरती धावा पाहिजेत, किती मिळत आहेत धावा? नक्की 4 धावा. चौकार 4 धावा संघाच्या खात्यामध्ये इथे मात्र गिफ्टेड बॉल झालेत. या 4 धावेचं मोल आपल्याला नक्कीच करणार आहे. पप्पू रामगुडे यांना माहिती आहे या 4 धावेचं मोल, आणि त्याचमुळे इथे मात्र थोडस क्षेत्ररक्षकाला चेंडू 34 धावा. लढाई थोडीशी कठीण आहे, परंतु लढावी लागेल. 13 चेंडू 34 धावा. पुढे मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालंय. तोपर्यंत धावा ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या जात आहेत 2. या 2 धावेने संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचते 30 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही येणारे चेंडू असतील 12, आणि या 12 चेंडू मध्ये करायचे 30 धावा. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. 12 चेंडू 32 धावा म्हणजे प्रति षटकाचा जर विचार केला तर 16 ची सरासरी ते मात्र गाठायचे. 12 चेंडू 32 धावा प्रति षटक, 16 ची सरासरी, 6 चेंडू 16 धावा. अशा प्रकारे छोटं छोटं आव्हान ठेवून मोठ्या टार्गेटचा इथे मात्र पाठलाग करावा लागेल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा अभि यांच्याकडे वळले येतात, ज्यांनी दुसरं षटक टाकलं होतं, धावा खर्ची केल्या होत्या फक्त 4, आणि त्याचमुळे अभि यांच्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला जातोय. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतील अभि. येणारे चेंडू आहेत 12, आणि या 12 चेंडू मध्ये अजूनही करायचे आहेत 32 धावा. 12 चेंडू 32 धावा, आव्हान सोपं नाहीये. यानंतरची सेमी फायनलची लढत आपल्याला पाहायला भेटणार आहे. अमराज मृत्युंजय पुणेच्या विरोधात असतील, ते म्हणजेच
अश्वमेध स्पोर्ट्स वटारचे संघ याच परिसरातील एक तगडा आणि लोकल संघ एका तगड्या संघाच्या विरोधात कशा प्रकारे कामगिरी करेल याच्यावरती देखील प्रेक्षकांच्या नजरा असतील. ओहो, चांगला चेंडू इथे मात्र टाकला जातोय. या चेंडूवरती बनस सकपा एकीर धावेचा प्रयत्न केला गेला परंतु थांबवलं देखील गेलं फलंदाजाला. जसजसे चेंडू जे आहेत ते निर्धाव टाकले जात आहेत तससे समीकरण थोडस अवघड होत चाललंय. महत्वाची मॅच आहे, पराभूत झाला तर या एमजे चषकाचं आव्हान इथे मात्र संपुष्टात येणार आहे. ही चमचमती ट्रॉफी उचलण्याचं स्वप्न अधुरं राहणार आहे. हा चेंडू खराब टाकला जातोय, पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहतोय. नक्कीच हा चेंडू जो आहे तो डेड पंचांनी घोषित केला आहे. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव इथे मात्र बहाल केल्या जातात. या एक्स्ट्रा धावांवरती या महत्वाच्या सिच्युएशनला अंकुश लगावा लागेल. एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावून पोहोचली ती म्हणजेच 31 धावा धावफलक. हा फुलटॉस चेंडू तोफा कबूल केला. चेंडूला पाठवलाय सर सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी हा फटका सजवला गेलाय. चला अंबपकर, आपण काय निर्णय घेतलाय? दिला आणि या तोफ्याला कबूल देखील केला गेला आणि या संघाची धावसंख्या जी आहे ती जाऊन पोहोचली आहे. 37 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. लढण्याचं काम इथे मात्र केलं जात आहे. जरा कठीण आहे म्हणून महाराजांनी लढाई करणं सोडलं असतं तर आज हिंदवी स्वराज्याचं स्वप्न देखील पुरं राहिलं असतं. त्यासाठी इथे मात्र महाराजांचा चेहरा आठवून या सामन्यासाठी लढावं लागेल. मनोज सकपा आणि कंपनी लढताना देखील दिसत आहेत. चांगली बॅटिंग इथे मात्र पाहायला भेटते. दुसऱ्या बाजूने फलंदाजाच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचले 37 धावा धावफलकावरती. चला थोडस वेळ घेता आपण, खूप वेळ घ्यायचा नाहीये. चला सामने फाट घ्या. अजूनही 10 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. 10 चेंडू 25 धावा. या षटकारांनी मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. पाहूया कमबॅक करतील का गोलंदाज. त्यावरती इथे मात्र प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हावरती आता मात्र थोड्याच वेळात उत्तर देखील मिळणार आहे. ओहो, परंतु हा चेंडू आग ओकणारा चेंडू इथे मात्र पाहायला भेटला. या आधीच्या चेंडूवरती षटकार आला खरा परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला जातोय. यासाठी ओळखले जातात हे गोलंदाज. प्लीज वारंवार आपण वेळ घेताय, वेळ घ्यायचा नाहीये. वारंवार आपण जर पाहायला गेलं तर वेळ घेताय प्लीज. नक्कीच काय खूपसूरत शॉट आहे. मस्त अप्रतिम शॉट इथे मात्र केला गेलाय. पत्र सजवला गेला
हा फटका सजवल्यानंतर नक्कीच टेनिस क्रिकेटचा ब्रँड कृष्णा सातपुते यांची आठवण होते. त्यांच्याच प्रमाणे हा फटका जो आहे इथे मात्र सजवला गेलाय. कृष्णा सातपुते यांच्या माध्यमातून देखील टाळ्या देखील वाजवल्या गेल्या या फटक्यासाठी. चांगला चेंडू आणि या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर चेंडू हवेत आहे. एकेरी धाव जी आहे ती कंप्लीट केली जाते. ही धाव दुहेरी धाव्यामध्ये कन्वर्ट केली आहे. दुहेरी धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात. या चेंडूवरती रनआउटचा चान्स मिस झालाय. हा चान्स बरोबरती इथे मात्र या मोठ्या संघाकडून चुकांवरती चुका होताना दिसत आहेत. अजूनही 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. 7 चेंडू 17 धावा कोणाला बसणार हा 7 चेंडूचा 17 धावेचा खतरा. 7 चेंडू 17 धावा समीकरण आता मात्र जवळ येत चाललंय. मागील मॅच आपण पाहिले तर 6 चेंडू मध्ये 11 धावा डिपेंड देखील झाल्यात. क्रिकेट आहे काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चितताचा खेळ आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. रील स्टार सने, रील स्टार सने. सनी ए सनी ओहो काय चेंडू टाकलाय. फलंदाजाला देखील हा चेंडू समजला नाही आणि यशी रक्षकाला देखील बीट करून हा चेंडू गेला. एक धाव जी आहे ती मात्र संघाच्या खात्यामध्ये ऍड केली जाते. एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. हॅलो नमस्कार. आता हा पावसात चालू असेल सामना BS सुपरस्टार आणि विके वटार यांचा जो चालू असलेला आता सामना बरं पावसात किती बॉल किती पाहिजे. हा बरं ठीक आहे बरं चालेल. आता हे जमलेले प्रेक्षकांना माझा पहिला नमस्कार. ऐका आणि तुम्हाला हातात नेऊन दिलं ऐकताय ना. आलेला पाऊस केला होता चहा, चहात पडली होती माशी, माशी केला होता पाव. आलेला पावसात केला होता चहा, चहात पडली होती माशी, माशी केला होता पाव. अरे भागात नाव आहे MJ चषकचं नाव. आणि बरं चालू 2 मिनिटं धावायचं. आता बॉलर आलेला हा सामना बरं पावसात तुम्हाला बघायला म्हणजे बॉलर आणि बॅट्समन यांच्या दोघातही. अरे बरमुडे खेळतात आम्ही पॅन्ट खेळतो तर आम्हाला बाहेर काढलं होतं. तुम्ही तर लोक बरमुडे खेळताय चालेल. हा सामना तुळशीचा बघायला भेटणार तुम्हाला. आज फायनल नव्ह साहेब, फायनल नव्ह. हा ओके हा चला. वा 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 उत्कृष्ट असा बॉल आणि एक धाव घेण्यात यशस्वी. बॉलला 15 धावांची गरज. जोरात मारायचा आहे. जसं कसं गप्पा देत आहे तसा जोरात बॉल मारायचा तुम्हाला. अगं बाय 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 बाय. हातात बॅट सटकून किपरच्या हातात ना एक धाव घेण्यात यशस्वी. हंपर जर असता तर तोंड फुटलं असतं.
ए वा 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 उंच मारण्याचा प्रयत्न केला आणि डायरेक्ट किपरच्या हातातून बॉल माग चौकार. एक धाव. उंच मारण्याचा प्रयत्न केला पण डाव बसतोय. 3 बॉलला 12 धावांची गरज. 3 बॉलला 13. सॉरी मिस्टेक जरा होत्या. बोल की भाऊ. एक धाव. आमच्या मालकांचं लय नाव आहे बरं का MJ. आणि षटकार. मॅच एक चेंडू 10 धावा. आव्हान सोपं नाही आहे परंतु हा कारनामा करून देखील दाखवला गेलाय कित्येक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये. चमत्काराची गरज परंतु इथे मात्र षटकार लगावला. सामना जिंकतोय. डीजे 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 डीजे